सोलापूर जिल्ह्यात सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकारातून सकाळ रिलीफ फंड आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीनं भोगाव इथे जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्यात आली आहे। रामनवमीचा निमित्त साधून या छावणीचं उद्घाटन करण्यात आलं। या छावणीमध्ये तब्बल 400 पेक्षा जास्त जनावरांचं संगोपन होणार आहे। यंदाच्या दुष्काळानं माणसांपेक्षा अधिक हाल जनावरांचे झालेत। खायला चारा नाही आणि प्यायला पाणीही नाही। त्यामुळे काही पशुपालक आणि शेतकऱ्यांनी त्यांची जनावरं वाऱ्यावर सोडली, तर काहींनी ती दिमडीच्या किमतीत थेट कत्तलखान्याला विकायला सुरुवात केली। या जनावरांच्या संगोपनासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू झाल्या खऱ्या, मात्र शहरापासून जवळ चांगली छावणी नव्हती। त्यामुळे सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकारातून सकाळ रिलीफ फंड आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीनं भोगावमध्ये चारा छावणी सुरू केली। सोलापूर महापालिकेचे आयुक्त अजय सावरीकर, माजी खासदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बैराम काका साठे, सकाळचे सहयोगी संपादक दयानंद माने, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल पारख यांच्यासह तनिष्काच्या सदस्या उपस्थित होत्या। जैन संघटनेच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या गोशाळेमध्येच या छावणीचं उद्घाटन करण्यात आलं। या जनावरांच्या संगोपनासाठी इथं 25 तरुणांची टीम कायम कार्यरत आहे। जनावरांची देखभाल कशी करायची याबाबत इथल्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आलंय आणि खाण्यासाठीही दर्जेदार चारा पुरवण्यात येतोय। भारतीय जैन संघटना आणि सकाळ ग्रुप या दोघांच्या माध्यमातून भोगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथे हा जो वंदनीय आहे। 400 जनावरांना चारा देणे, पाणी देणे, त्यांचं इन्शुरन्स काढणे, त्याचबरोबर त्यांची आरोग्याची काळजी घेणे आणि हे जनावरं 4 महिने सांभाळणे हे एक चांगला स्तुत्य कार्यक्रम सकाळनी आणि भारतीय जैन संघटनेने जो घेतलेला आहे तो खरं फार चांगला आहे। भारतीय जैन संघटनेनं राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या आहेत। त्यामध्ये तब्बल 10,000 जनावरांची सोय झाली आहे। येत्या पावसाळ्यापर्यंत त्यांचं संगोपन करण्यात येणार आहे। त्यांना चारा कमी पडू नये यासाठी मध्य प्रदेश येथून तब्बल 700 टन चारा त्यांनी जालन्यामध्ये आणला आहे। आणखी गरज पडली तर पंजाब येथूनही आणखी एका रेल्वेने थेट सोलापुरात चारा आणण्याचं नियोजन सुरू आहे। सकाळ रिलीफ फंड पिछले 20 साल से जब भी नैसर्गिक आपदा आई हम साथ में मिलकर काम करते हैं और इस बार भी दुष्काल के इस प्रसंग में महाराष्ट्र के छावनियों में एक छावनी सोलापुर में अहिंसा गौशाला के साथ हम सकाळ के सहयोग से स्थापित किए हुए हैं। सकाळ रिलीफ फंड आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या या चारा छावणीसाठी तनिष्का सदस्यांनीही त्यांच्या मदतीचा हात पुढे केलाय। माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी या छावणीसाठी सकाळ रिलीफ फंडला 10,000चा धनादेश दिलाय। या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या तनिष्का सदस्या फिरदोस पटेल यांनीही या छावणीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं सांगितलंय। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर त्यांनी खूप मोठं एक पाऊल सकाळ रिलीफ फंडनी या ठिकाणी उचललेलं आहे, तर त्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देते। सोलापुरातील भोगावमध्ये सुरू झालेल्या या छावणीला सरकारचं कोणतंही अनुदान नाही। सकाळ रिलीफ फंड, भारतीय जैन संघटना याशिवाय समाजातील काही दानशूर व्यक्ती याला मदत करतायत। त्यामध्ये काही जण आर्थिक स्वरूपात तर काही जण इथं निस्वार्थ भावनेने काम करून जनावरांचं संगोपन करतायत। त्यामुळे शहर आणि परिसरातील अनेक जनावरांना या छावणीच्या रूपात मायेचं घर मिळालंय। सकाळ रिलीफ फंड, तनिष्का व्यासपीठ यांच्या पुढाकारातून आणि भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने सोलापुरातील भोगामध्ये ही जनावरांसाठी चारा छावणी उभी करण्यात आलेली आहे। यामुळे केवळ चाऱ्याअभावी उपासमार होणाऱ्या जनावरांना कत्तलखान्याकडे जाण्यापासून परावृत्त करण्याचा हा एक मोठा प्रयत्न सुरू झालेला आहे। कॅमेरामन नागेश खराडेसह दीपक होमकर, भोगाव, सोलापूर।